नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो। पहा 26 एप्रिलला आपला पेपर आहे आणि त्या अनुषंगाने बरेच फास्ट ट्रॅक व्हिडिओ जे काय मॅरेथॉन म्हणू आपण त्याच्या फास्ट ट्रॅक लेक्चर म्हणू हे आणलेले आहेत आपण, जे की शिपाई पद आहे, लिपिक पद आहे आणि हमाल पद आहे। याच्यासाठी आपण मुंबई उच्च न्यायालयावर जे पेपर घातलेला आहे असंख्य असे व्हिडिओ आपण याच्या आधीही अपलोड केलेले आहेत, तेही पाहून घ्या। वेळ कमी राहिलेला आहे, 26 तारखेला आपला पेपर आहे, त्या अनुषंगाने ते व्हिडिओ पाहून घ्या। काही स्पष्टीकरण केलेले लेक्चर आहेत आणि काही आपण फास्ट ट्रॅक घेतलेले आहेत। तर याच फास्ट ट्रॅक लेक्चरमधला हा महा मॅरेथॉन आपण एक लेक्चर घेऊन आलेला आहोत। याच्यामध्ये जवळपास 100 प्रश्न आहेत। चला तर आपण वेळ न दवडता आजच्या या महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करू। पहा पहिला प्रश्न काय आहे। पहिला प्रश्न असा आहे की एकलहरे औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर औष्णिक विद्युत केंद्र आहे पहा, तर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिकमध्ये आपल्याला माहीत आहे। औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात दिसते तुम्हाला? एकलहरे, तर एकलहरे तुम्हाला दिसते नाशिक जिल्ह्यामध्ये। होम रूल चळवळ पहा 1916 मध्ये आपण पाहतो, तर ही कोण सुरू केली होती? लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट, हे दोन प्रसिद्ध नाव आहेत होम रूल लीग सुरू करण्यामध्ये। आणि याच्याच माध्यमातून आपण लोकमान्य टिळकांनी पाहतो की 1916चं जे काही अधिवेशन झालं होतं याच्यामध्ये ऐक्य करून आणलं होतं, कशामध्ये? जहाल आणि मोवाळमध्ये। तर ॲनी बेझंट पाहतो आपण, यांनी अड्यार पाहतो आपण दक्षिणेकडे इथं अड्यार इथे सुरू केलं होतं। आणि महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी बेळगाव येथे एक सुरू केलं होतं। बेळगाव ही बेळगाव, तर स्वशासन म्हणून आपण याला होम रूल लीगला, तर स्वतःचं शासन म्हणून आपण सुरू केलं होतं। तर मुंबई हा प्रांत सोडता बाकी सर्वच महाराष्ट्रावर लोकमान्य टिळकांचं होम रूल लीग होती आणि ॲनी बेझंटची पण बऱ्याच भारताकडे दक्षिणेकडे खास तर होती, लक्षात ठेवा। ओके, ॲक्टिव्ह त्यांची होम रूल चळवळ। मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हणतात? विष्णू शास्त्री चिपळूणकर। मराठी भाषेचे शिवाजी प्रश्न विचारतात, मराठी भाषेचे शिवाजी। महाराष्ट्राचे व्याकरण असं त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, लक्षात ठेवा, मराठी भाषेवर। तर विष्णू शास्त्री चिपळूणकर पाहतो। मराठी भाषेचे शिवाजी आणि मराठी भाषेचे जॉन्सन, कन्फ्यूज होणे म्हणून दोन्ही इथं मी दिले पहा। कृष्ण शास्त्री चिपळूणकर, कृष्ण म्हणलं तर जॉन्सन आणि विष्णू म्हणलं तर शिवाजी, लक्षात ठेवा। विष्णू जर आलं तर शिवाजी लक्षात ठेवा आणि कृष्ण जर आलं तर मराठी भाषेचे जॉन्सन, हे पण लक्षात ठेवा। महात्मा फुले यांचा जन्मदिवस कधी झाला? 11 एप्रिल 1827। काही जन्मदिवस तुम्हाला विचारतील, जसं की महात्मा गांधीजींचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर 1869, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस 14 एप्रिल 1891। पाठ करून घ्या, महत्त्वाचे। याच्यामध्ये महत्त्वाचं कोणा दिसते तुम्हाला? 11 एप्रिल 1827 महात्मा फुलेंचा जन्म। ओके, सातारा इथं पाहतो आपण, कडगुण इथं झाला होता। ओके, अभिनव बिंद्रा हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी संबंधित आहे। 2008ला आपण पाहतो बीजिंग ऑलिम्पिकमध्ये यानं सुवर्ण पदक नेलं होतं अभिनव बिंद्रानं। नंतर वैयक्तिक आपण पाहतो 2020ला, ओके, जे की टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणं नेलं होतं रे? चोप्रा, नीरज चोप्रा, भालाफेकपटू आपला पाहतो ॲथलेटिक्समधला पहिला विजेता। ओके, त्याच्यानंतर पहा क्रिकेटशी संबंधित एक स्मृती मंथना नाव एक गाजत आहे। स्मृती मंथना विचारतात की कोणत्या खेळाशी संबंधित आहे म्हणून, हे प्रश्न पाहिलेला आहे मी याच्या आधी कोणत्या पेपरमध्ये, म्हणजे सरळ सेवेच्या पेपरमध्ये। स्मृती मंथना आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेटशी। त्यानंतर आपल्याला माहीत आहे बॅडमिंटनशी संबंधित PV सिंधू आहे, सायना नेहवाल आहे। टेनिसशी संबंधित कोण आहे रे? त्याच्यानंतर टेनिसशी संबंधित सायना मिर्झा आहे। त्याच्यानंतर क्रिकेटशी असे महत्त्वाचे काही संबंधित आहेत, मोहम्मद सामी, हे कोणत्या संबंधित आहेत? किंवा एखादा खेळाडू असेल, वीरेंद्र सेहवाग म्हणा, राहुल द्रविड, ते सोपे प्रश्न विचारतात क्रिकेटशी संबंधित असणारे। खास तर जास्त क्रिकेटवर विचारतात, IPLवर विचारतात, हे चालू घडामोडीवर प्रश्न विचारतात। वेळ असेल तर ते फास्ट ट्रॅकमध्ये माझे चालू घडामोडीचे मी व्हिडिओ टाकले आहे, ते पाहून घ्या फास्टमध्ये। ओके, कारण ते तशाच पद्धतीने क्वेश्चन आहेत, तेच तुम्हाला प्रश्न विचारतील। जास्त करू बी नका काढू, चालू घडामोडी त्याच पद्धतीने विचारतात। लोकसभा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो? लोकसभा उपसभापतीकडे का? लोकसभेचा जो सभापती असतो त्याला जर राजीनामा द्यायचा असेल तर लोकसभेच्या सभापतीकडे देतो, लक्षात ठेवा। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा। लोकमान्य टिळकांनी कोणते 2 वृत्तपत्रे सुरू केली होती रे? मराठा केला होता आणि इंग्रजी। मराठा इंग्रजीमध्ये होतं आणि एक केसरी होतं। 1881-82ला आपण पाहतो सुरू केले होते। केसरीचं संपादन कोणी केलं होतं? गोगा आगरकरनं। पाठच झाला असेल तुम्हाला आता, गोगा आगरकर विचारतातच, ते विचारलं तर मग कमेंट करा मला आता पेपर झाल्यावर, सर विचारला हो तुमचा क्वेश्चन म्हणून। गोगा आगरकर, कारण विचारतात केसरी। ते नाही विचारलं सुधाकर त्यांचं वृत्तपत्र होतं 1888ला। ओके, जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध गरम पाण्याचे झरे उपनदेव सुपनदेव पाहतो आपण जळगाव जिल्ह्यातील। ओके, हे महत्त्वाचे काय म्हणू आपण त्याला, गरम पाण्याचे झरे आहेत। त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र, पहिलाच प्रश्न आपण पाहिला कोणता? हे औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रातील एकलहरेमधलं आहे।
ओके, तर नाशिकमधला एकलहरी नाही, पहिलं नाही, फक्त जिल्हा विचारला नाशिकमधला. इथं पहिलं आपल्याला काय विचारलेलं आहे, जलविद्युत केंद्र खोपोली आणि कुठे, रायगड जिल्ह्यामध्ये जलविद्युत केंद्र महाराष्ट्रातील पहिलं. पुणे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे रे, मुळा आणि मुठा नदी महत्त्वाचा आपला आहे. ओके, मुळा नदीवर आपला ज्ञानेश्वर सागर दिसतो महत्त्वाचा, तरी महत्त्वाचे आहेत, त्याला मुळावी धरण म्हणतात. तर मुळा मुठा हे महत्त्वाचं नदी आहेत. याच्यावर एक महत्त्वाचं शहर आपण पुणे मानतो, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. ओके, विद्येचं माहेरघर पुणे, एक महत्त्वाचं शहर जे की मुळा आणि मुळा नदीवर वसलेलं आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे, जिम कार्बेट. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे, जिम कार्बेट. जिम कार्बेटचं महत्त्व काय आहे, याच्यामध्ये सर्वाधिक जास्त वाघ आढळतात जिम कार्बेटमध्ये. ओके, जिम कार्बेट हे नॅशनल पार्क तुम्हाला दिसते. ओके, तर याच्यामध्ये सर्वाधिक जास्त वाघाची संख्या आहे, जे की उत्तराखंड राज्यामध्ये आहे. कुठे आहे जिम कार्बेट, उत्तराखंड राज्यामध्ये आहे, जे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. पृथ्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण कोणते पाहतो, बोर पाहतो, कोयना कोणता पाहतो, बोर पाहतो आपण, त्याच्यानंतर ताडोबा पाहतो. ओके, बरेच आहेत ना काय राष्ट्रीय उद्यानं. त्यानंतर चांदोली पाहतो, अमरावतीचं कोणतं पाहतो रे, अमरावतीचं आहे एक, हे आपण नॅशनल पार्क. त्यानंतर पेंच पाहतो आपण मध्य प्रदेशचं. ओके, पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आणि पृथ्वीला जे दिशा मारते की पृथ्वीभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात. आणि पृथ्वी सूर्याभोवती जे फिरते त्याला काय म्हणतात, परिभ्रमण. परिवलन पृथ्वीभोवती फिरते आणि परिभ्रमण पृथ्वी सूर्याभोवती फिरते. याच्यावर सोपे प्रश्न विचारतात. पृथ्वीची जुळी बहीण कोणती आहे रे, तर शुक्र याला म्हणतात पृथ्वीची जुळी बहीण. पृथ्वीची जुळी बहीण कोणाला म्हणतात, शुक्र या ग्रहाला म्हणतात. पहाड तारा आहे, शुक्र ताराला अजून एक प्रश्न विचारतात, पहाड तारा असे कोणत्या ग्रहाला म्हटले जाते, शुक्र या ग्रहाला म्हटले जाते. आणि त्याला पृथ्वीची जुळी बहीण म्हटले जाते. पृथ्वीचा जो ग्रह आहे त्या पृथ्वीच्या ग्रहासारखा असेल शुक्र, म्हणून त्याला पृथ्वीची जुळी बहीण म्हणले जाते. ओके, आणि पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे शुक्र ग्रह. सूर्याच्या सर्वात जवळ कोणता आहे, बुध आहे. सर्वात लहान कोणता आहे, बुध आहे. मंगळला कोणता ग्रह म्हणतात, लाल ग्रह, तांबडा ग्रह. ओके, मंगळ. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात, हे बघा इथंच आले की मंगळ. ओके, लाल ग्रह कोणत्या याला म्हणतात, मंगळ. सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रह, सर्वाधिक थंड ग्रह युरेनस. उन्हाळे आणि उन्हाळे हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत, रत्नागिरी. उपनदेव सुपनदेव आपण जळगावला पाहिलं. उन्हाळे आणि उन्हाळे कुठं आहे, रत्नागिरीला. ओके, जातीय निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी मांडला होता. ओके, आपण पाहतो दुसरी गोलमेज परिषद, तिसरी. ओके, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये 16 ऑगस्ट 1932 जातीय निवाडा पाहतो आपण. ओके, वेगळा मतदारसंघ दलितांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मागणी होती, परंतु गांधीजींनी उपोषण केलं होतं. अमृतानुभव ग्रंथ कोण लिहिला, संत ज्ञानेश्वर. अमृतानुभव काय म्हणतो आपण, संत ज्ञानेश्वरचा. ओके, चांगदेव 65 पण एक विचारतात त्यांचा, चांगदेव 65. ज्ञानेश्वरी आपण म्हणतो, पसायदान आहे. ओके, चांगदेव 65 कोणा संबंधित आहे, 65 असंच का, 65. ठीक आहे. तर ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला सगळ्याचा, वारकरी संप्रदायाचा आपण म्हणतो पाया रचलेला ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. त्याच काय म्हणू आपण, अमृतानुभव आणि चांगदेव 65. ओके, पसायदान हे कोणा संबंधित आहे, तर संत ज्ञानेश्वराशी संबंधित आहे. तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत ही पदवी कोणा दिली होती, त्याला डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कितीतरी वेळा प्रश्न विचारला, कितीतरी परीक्षेमध्ये. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोण दिली, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिली. ओके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठे आहे, नागपूरला आहे. ओके, 1942च्या चलेजाव आंदोलनामध्ये कोणी सक्रिय सहभाग कोणत्या संतांनी घेतला होता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी घेतला होता. ओके, त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण नाव माणिक बंडूजी इंगळे विचारतात. इंगळे हा नाव माणिक बंडूजी इंगळे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव होतं. ओके, स्वामी रामानंद तीर्थ यांचे संपूर्ण नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. हे एक संत पाहतो, नांदेड विद्यापीठाला यांचं नाव आहे. आणि ओके, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपण पाहतो, मराठवाडा जो काही हैदराबाद संस्थानामध्ये होता त्यांचं मुक्ती करण्यासाठी. ओके, सर्वाधिक महत्त्वाचं यांच्यामध्ये यांचं कार्य आहे स्वामी रामानंद तीर्थ. ओके, हैदराबाद स्टेट काँग्रेसची त्यांनी स्थापना केली होती. हैदराबाद स्टेट काँग्रेस हे नाव कोणाशी संबंधित आहे म्हटलं, हैदराबाद स्टेट काँग्रेसची त्यांनी स्थापना केली होती. ओके, कोण, स्वामी रामानंद तीर्थ यांनी. म्हणून ते मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये महत्त्वाचे अग्रगण्य नेते गणल्या जातात. भारताचे पितामह ग्रँड ओल्ड मॅन दादाभाई नौरोजी. ओके, दादाभाई नौरोजी. लोहपुरुष भारताचे उपपंतप्रधान, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल. जगातील सर्वात उंच पुतळा 182 मीटरचा सरदार वल्लभभाई पटेल.
ओके, अल्पसंख्याक आणि त्याला काय म्हणू आपण मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष, जे की महत्त्वाची समिती होती, सरदार वल्लभभाई पटेल. 1931च्या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष, त्याचा मूलभूत हक्काचा ठराव मांडला होता. तर 1931चं अधिवेशन लक्षात ठेवा, याचे एकदा ते अध्यक्ष राहिले आहेत. कराची येतं होतं ते लक्षात. त्याच्यानंतर पहा, हरिजन सेवक संघ कोणी सुरू केला? महात्मा गांधी हरिजन सेवक संघ. ओके, हरिजन वृत्तपत्र बी त्यांनी सुरू केलं होतं. यंग इंडिया एक वृत्तपत्र होतं. तर हरिजन म्हणजे देवाचे लेकरं म्हणायचा गांधीजी. ओके, अभिनव भारत संघटनेची स्थापना कोणी केली? तर हरिजन सेवक संघ कोणी केला? महात्मा गांधीजी यांनी सुरू केला. अभिनव भारत पाहतो आपण 1904ला विद्या सावरकर केला यांनी केला. तर मित्रमेळा आपण पाहतो 1899 ते 1900ची आपण काय पाहतो? मित्रमेळा. या संघटनेचं रूपांतर नंतर कशामध्ये केलं? सावरकर यांनी अभिनव भारत 1904ला, अभिनव भारत 1904मध्ये. अभिनव भारत या संघटनेचे मुख्यालय कुठे होते? नाशिकला होते. नाशिकलाच आपण म्हणतो मित्रमेळा पण नाशिकला उभी केली, स्थापन केली होती त्यांनी संघटना, आणि त्याचंच रूपांतर कशामध्ये केलं होतं? अभिनव भारतमध्ये. तो कुठे राहील? ते मग नाशिकलाच. तर याच्यावर प्रश्न विचारतात फिरून पारून. कर्जन वायलीची हत्या कोणी केली होती? मदनलाल धिंगरा. कर्जन वायलीची हत्या कोणी केली होती? मदनलाल धिंगरा. ओके, वाया गेलेला माणूस, ओके, तो धिंगाणा करतो म्हणून ते मदनलाल धिंगरा. ओके, वायली धिंगरा. ओके, वाया गेलेला म्हणून धिंगाणा करतो ना, मग धिंगाणाहून लक्षात ठेवा वायलीची हत्या कोणी केली? मदनलाल धिंगरा. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? 1 नोव्हेंबर 1956. द्विभाषिक मुंबई राज्य पाहतो आपण, गुजराती भाषिक, महाराष्ट्र मराठी भाषिक, आणि जे मुंबई राज्य म्हणजे मुंबई त्याला नाव दिलं होतं मुंबई राज्य. याच्या पहिले पाहतो आपण मोरारजी देसाई याचे मुख्यमंत्री होते. नंतर पाहतो आपण यशवंतराव चव्हाण होते. नंतर संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आपण पाहतो यशवंतराव चव्हाण झालेले आहेत. ओके, 1 मे 1960ला. मराठवाडा हा प्रदेश भारतात कधी विलीन झाला? 17 सप्टेंबर 1948, कारण तो हैदराबादच्या निजामाच्या राजवटीमध्ये होता. 17 सप्टेंबर आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करत असतो, लक्षात ठेवा. ओके, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? नांदेडला आहे. ओके, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ कुठे आहे? नांदेडला आहे. त्यांचं पूर्ण नाव काय आहे रे स्वामी रामानंद तीर्थचं? व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. स्वामी काय दयानंद सरस्वती, काय स्वामी दयानंद नाही रे, कोणतं? स्वामी रामानंद तीर्थ. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारताचे पोलादी पुरुष, लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल. दुधा तुपाचा जिल्हा धुळे. दुधा तुपाचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हटल्या जाते? धुळे जिल्ह्याला म्हटल्या जाते. धुळे हा जिल्हा कोणत्या नदीकाठी आहे? पांझरा. एक विचारलं झालं आहे, जसं की धुळे विचारलं तसं की अकोला विचारतात. अकोला तसाच एक जिल्हा कोणता आहे? अकोला. आपण पाहतो गोदावरी पाहतो, कृष्णा पाहतो, पंचगंगा पाहतो, या नद्या पाहतच नाही. पूर्णा नदीच्या काठ्या, पूर्णा. ओके, काठे पूर्णा. जेजुरी हे ठिकाण कोणत्या नदी तीरावर आहे? कऱ्हा. जेजुरी तुम्हाला दिसते महत्त्वाचं. ओके, देवस्थान हे कऱ्हा नदीच्या काठी दिसते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे रे? तोरणमाळ कुठे आहे? सातपुडा पर्वतरांगेमध्ये, नंदुरबारमध्ये आहे. तोरणमाळ कुठे दिसते तुम्हाला? थंड हवेचे ठिकाण नंदुरबारमध्ये आहे. ओके, उत्तरेकडील जिल्हा आपला नंदुरबार. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कुठे येते रे? अमरावतीमध्ये येते. चिखलदरा खूप महत्त्व म्हणजे थंड हवेचं ठिकाण अमरावतीमध्ये येते, लक्षात. त्यानंतर पहा, रायगड या जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे रे? अलिबाग. काही जिल्ह्याचे मुख्यालय वेगवेगळ्या जागी आहे, जसं मुंबईचं बांद्राला पाहतो आपण, तर काही जिल्ह्याचं वेगळं आहे. तर रायगडचं तुम्हाला अलिबागला दिसेल. ओके, काही जिल्ह्याचं तिथंच मुख्यालय आहे, पण रायगडचं जिल्ह्याचं मुख्यालय कुठे दिसतं तुम्हाला? अलिबागला. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? थेम्स. महत्त्वाचं मोठं एक व्यापारी जगातील पहिलं शहर म्हणतो आपण लंडन. थेम्स या नदीवर आहे. नाशिक जिल्ह्याचे जुने नाव काय? पंचवटी. ओके, त्र्यंबकेश्वर पाहतो आपण, इथं गोदावरीचा उगम होतो आणि इथं 12 वर्षाने कुंभमेळा भरतो. नाशिक हे महत्त्वाचं प्रसिद्ध शहर आहे. 1000 हत्तींचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? 1000 हत्तींचा देश लाओस या देशाला ओळखले जाते, लाओस. त्यानंतर कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? बुध आणि शुक्रला एकही उपग्रह नाही. सर्वाधिक पाहतो आपण शनी आणि बुध, गुरु, मला वाटतं शनीलाच आहे तर सर्वात जास्त. ओके, शनीला सर्वात जास्त उपग्रह. विचारतात ना प्रश्न. गुरुला, शुक्रला नाही, शुक्रला तर काहीच नाही. बुध आणि शुक्रला नाही इथे काय. आणि पृथ्वीला चंद्र आहे उपग्रह. सर्वात जास्त शनी आहे. शनी सध्या तरी शनीच आहे भाऊ, शनी ग्रह. ओके, शनी सध्या कोण आहे? शनीच आहे सर्वाधिक जास्त उपग्रह. मंगळ ग्रहाला किती उपग्रह आहेत? 2 पहा, डिमोस आणि फोबोस. त्याच्यानंतर गुरुला पण जास्त आहे. त्या गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे.
गुरुला पण जास्त आहेत, त्यानंतर याला पण आहेत जास्त, कशाला आपल्या शनीला पण जास्त आहेत. डिमोस आणि फोबस, कधी कधी तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की 2 ग्रह कोणते, ऑप्शनमध्ये हे 2 देतील आणि दुसऱ्यात कोणत्या याच्यामध्ये दुसरे देतील. तर डिमोस आणि फोबस जिथे दिसेल तुम्हाला ते 2 ग्रह मंगळ ग्रहाचे उपग्रह असतील. वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे झरे कुठे ठाण्याला आहे. उपनदेव आपण पाहिलं जळगावला, त्याचप्रमाणे इथं गरम पाण्याचे झरे विचारतात बरेच वेळा. तो इथं आपण गरम पाण्याचे झरे या सेशनमध्ये कव्हर केले. वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे झरे जे विचारले जातात ते ठाणेला आहे. वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे झरे कुठं आहे, ठाणेला आहे. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह पाहतो आपण चंद्र, सोपा आहे अगदी, माहीत आहे आपल्याला. हरिजन सेवक संघ कोणी सुरू केला, महात्मा गांधीजीने केला. हरिजन हे महत्त्वाचं वृत्तपत्र पण त्याने सुरू केलं होतं. अभिनव भारत हे थोडा रिपीट झाला क्वेश्चन, हे पण आपण पाहिलो की नाशिकमध्ये 1904ला आपण अभिनव भारत संघटना सुरू केलेल्या, लक्षात ठेवा, नाशिक येथे. कर्जन वायलीची हत्या कोणी केली, मदनलाल धिंगरानं. आल नेक्स्ट क्वेश्चन पहा. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली, 1 नोव्हेंबर 1956ला. मराठवाडा प्रदेश भारतात कधी विलीन केला, 17 सप्टेंबर 1948ला. हे 2 क्वेश्चन रिपीट झाले पण महत्त्वाचे आहेत. सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे, ओरोस बुद्रुकला. आता याच्या आधी आपण पाहिलं रायगडचे कुठं पाहिलं पहा, अलिबागला. रायगडचे कुठं पाहिलं आपण, अलिबागला, म्हणजे विचारतात. आणि त्याच्याचप्रमाणे आपण सिंधुदुर्गाचं पाहत आहोत. सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे, ते ओरोस बुद्रुकला. 100% असे क्वेश्चन विचारतात की जिल्ह्याच्या ठिकाणी नसून ओरोस बुद्रुकला आहे. मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे, बांद्राला. मुंबई उपनगर जिल्ह्याचे कुठे आहे, बांद्राला, म्हणजे त्या ठिकाणी नाही आहे, दुसरीकडे आहे. केळी पिकवणारा जिल्हा, ओके, तर जळगावला म्हणतात. सर्वाधिक जास्त केळी कुठे आढळतात महाराष्ट्रामध्ये, तर जळगावमध्ये, ओके. दुधा तुपाचा आपण धुळे पाहिला. अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणता आहे रे, तर जळगाव आहे, ओके. गौताळा ऑट्रोम घाट हे तुम्हाला अभयारण्य दिसते, गौताळा ऑट्रोम घाट हे पण एक जळगाव आणि काय म्हणतो छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. तसंच त्याप्रकारे आपण पाहतो अजिंठा या लेण्याचं प्रवेशद्वार आपल्याला कुठं दिसते, जळगाव जवळ दिसते, ओके. जळगाव हे शहर दिसते. मुंबई उपनगर कोणत्या बेटावर वसलेलं आहे, साष्टी बेट. तर 7 बेटांचं शहर म्हणतो मुंबईला आपण. तर मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आपण पाहतो बृहमुंबईमधून 1990ला एक वेगळे आपण काढले, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, ओके. तर मुंबई उपनगर थोडं मोठं आहे, मुंबई शहर थोडं लहान आहे. तर मुंबई उपनगर हे कोणत्या बेटावर वसलेलं आहे, तर साष्टी बेटावर वसलेलं आहे. 1000 हत्तींचा देश म्हणून लाओसला म्हणतात. तर पाहिलं आपण 1000 हत्तींचा, पांढऱ्या हत्तीचा नाही पाहिला आपण. पांढऱ्या हत्तीचा देश कोणत्या देशाला ओळखला जाते, थायलंडला. पांढरे हत्ती आढळतात तिथं, ओके. पांढरे हत्ती कुठे आढळतात, थायलंडला. लक्षात. नाही, ओके, तेच लाओस. पांढऱ्या हत्ती कुठे आहे, थायलंड, ओके. भारतातील साक्षर राज्य कोणते, पहिलं आपण 2011च्या जनगणनेनुसार केरळ. आज सध्या जर म्हणलं महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता, सिंधुदुर्ग. आणि सध्या जर साक्षर म्हणलं ना पोरं विचारलं तर हे आहे रे बाबा, मिझोराम झालेलं आहे बरं. मिझोराम हे राज्य आहे सध्या सर्वाधिक पूर्ण साक्षर आहे बरं, मिझोराम. त्यानंतर 2 नंबरला गोवा पण आलेलं आहे आपलं, ओके. हे लय साक्षर राज्य आहेत, ओके. 2011नुसार आपण केरळ राज्य म्हणतो. डिजिटल साक्षरता पण सर्वाधिक आहे इथं. आणि केरळला अजून एक तुम्हाला चालू घडामोडीचा एक प्रश्न सांगतो, विचारू शकतात. पदवीपर्यंत त्यांनी शिक्षण मोफत केलं आहे केरळनं, ओके. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता पाहतो आपण, सिंधुदुर्ग, ओके. सिंधुदुर्गाची लोकसंख्या महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा जर विचारला, सिंधुदुर्ग आहे, जवळपास 8 लाख लोकसंख्या आहे. आणि सर्वाधिक जास्त लोकसंख्या विचारली तर कोणाची आहे, मुंबई. पहिले ठाण्याची होती, आता मुंबईची आहे, लक्षात ठेवा, ओके. नंतर पुणे वगैरे येतील. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्रातील पहिला साक्षर तालुका कोणता, पन्हाळा. पहिला जिल्हा पाहिला आपण सिंधुदुर्ग, पहिला तालुका पाहिलो आपण पन्हाळा. आणि सर्वाधिक जास्त जिल्हा जर आता म्हटलं तर मुंबई उपनगर आहे सर्वाधिक जास्त साक्षरतेमध्ये, ओके. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात, पहा. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता, सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिला साक्षर तालुका पन्हाळा, लक्षात ठेवा. कोल्हापूरमध्ये पन्हाळा, कोल्हापूरचा पन्हाळा म्हणतो आपण, ओके. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात, सोलापूरला. ज्वारीचं प्रमाण कुठं आहे, सोलापूर, ओके. ज्वारीचे कोठार वारंवार प्रश्न सरळ सेवेमध्ये विचारला जातो परीक्षेला. विदर्भाची पंढरी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखली जाते, विदर्भाची पंढरी, तर शेगाव या शहराला, ओके. जसं की आपण पंढरपूरला पाहतो, सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरी आहे, ओके, विठ्ठलाची. तसंच एक महत्त्वाचं स्थान आपल्याला दिसते, एक धार्मिक स्थळ, गजानन महाराजांचं मंदिर दिसतं तुम्हाला, शेगावचं. भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते आहे, केरळ. भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते ठरलं आहे, मिझोराम. संपूर्ण लक्षात ठेवा, पहिले संपूर्ण हा शब्द लक्षात ठेवा. सर्वाधिक साक्षर राज्य 2011नुसार केरळ होतं, पण पहिले संपूर्ण साक्षर राज्य मिझोराम. भारतातील दुसरे संपूर्ण राज्य गोवा. हे दोन्ही तुम्हाला चालू घडामोडी विचारतात. दुसरे कोणतं म्हटलं तर गोवा, कन्फ्यूज होऊ नका, हे चालू घडामोडीचे प्रश्न होतात.
भारताचे तिसरे संपूर्ण साक्षर राज्य त्रिपुरा. अजून पुढे जाऊन त्रिपुरा. ओके, अजून पुढे गेलं तर त्रिपुरा. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दृश्य पारदर्शक माध्यमात दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात? प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात? प्रकाशाचे अपवर्तन. राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला राहील? राज्यपालाला राहील. लक्षात ठेवा, राज्यपालाला. ओके, कारण विधिमंडळ हे कसं बनते? विधानसभा, राज्यसभा आणि विधान परिषद मिळून. विधान परिषद ज्या ज्या राज्याला असेल त्या राज्याला, 6च राज्याला. तर राज्यपाल एक महत्त्वाचा घटनात्मक प्रमुख हा राज्याचा राहतो. म्हणून ती विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य विधानसभेला. आणि त्यानंतर आपण जे काय म्हणतो सरकार स्थापन होते, त्या सरकारला बी आपण मुख्यमंत्र्याला पाहतो शपथ कोण देते? राज्यपाल. आणि नंतर मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानं बाकी मंत्र्याला राज्यपालच शपथ देत असतो. लक्षात ठेवा. बांगलादेशचे जनक कोणाला म्हटले जाते रे? शेख मुजीबुर रहमान. आपण पाहतो 1971ला बांगलादेश वेगळा निघाला. इंदिरा गांधीचं बरंच योगदान आहे याच्यामध्ये. कारण जे काय पश्चिम काय म्हणू आपण पाकिस्तानी, पहिले पाकिस्तानमध्ये होतं ना बांगलादेश, बांगलादेश राहिले इकडे पूर्वेला, तर हे त्रास देऊ लागले पाकिस्तानवाले, म्हणून हे बांगलादेश वेगळा देश निघाला आहे. ओके, ढाका याचं काय म्हणू आपण राजधानी आहे. तर शेख मुजीबुर रहमान हे जनक मानले जातात बांगलादेश या देशाचे. आदि शंकराचार्य यांचा जन्म कुठे झाला होता? कालडी, केरळ. विचारू शकतात. ओके, महत्त्वाचं आपण पाहतो हिंदू धर्मगुरू सर्वात मोठे शंकराचार्य असतात. अद्वैत तत्त्वज्ञान कोणी मांडले? आदि शंकराचार्य. अद्वैत तत्त्वज्ञान आदि शंकराचार्यांनी मांडलेले आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार पाहतो आपण 1969 पासून या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. 1969 हरिश्चंद्राची फॅक्टरी हा पहिला चित्रपट, मुख्य चित्रपट पाहतो आणि दिग्दर्शक केलेला. दादासाहेब फाळके हे आपल्याला काय म्हणू आपण याला? भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणले जातात. लक्षात ठेवा, कोणते? दादासाहेब फाळके पुरस्कार. ओके, तर यांचा जन्म विचारला त्र्यंबकेश्वर, नाशिकला. ओके, त्र्यंबकेश्वर म्हणजे त्यांचा जन्म कुठे झाला? त्र्यंबकेश्वर, नाशिकला. विश्वनाथ मंदिर कुठे आहे? वाराणसीला आहे. विश्वनाथ मंदिर कुठे दिसेल तुम्हाला? वाराणसीला, उत्तरेकडे. भारतीय राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या क्रमानुसार केली आहे? तर 124 नुसार केली आहे. रे वा, भारतीय राज्यघटनेने काय केलं आहे? 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केलेली आहे. भारतीय राज्यघटनेने उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या क्रमानुसार केली आहे? 214. 214 ते 231 कलमापर्यंत तुम्हाला उच्च न्यायालयाची माहिती दिसते. ओके, उच्च न्यायालय. तर हे 214 नुसार प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल असं सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा. नंतर आपण पाहतो की एकापेक्षा जास्तही आपण पाहतो 7व्या घटनादुरुस्तीने एकापेक्षा जास्तही राज्याला आपण काय करू शकतो? हे करू शकतो. ओके, स्थापन करू शकतो. जसं की मुंबई, आपलं मुंबई आहे, दादर नगर हवेली आहे आणि गोव्याला पण आहे. ओके, एक केंद्रशासित प्रदेश आणि एक राज्य म्हणजे, आणि महाराष्ट्रापुरतं महाराष्ट्र, गोवा आणि दादर नगर हवेली. जसं आपण अजून एक पाहतो आज गुवाहाटी उच्च न्यायालय पाहतो आपण. त्यानंतर आपण कलकत्ता उच्च न्यायालय पाहतो, अंदमान निकोबारशी संबंधित आहे. तर एक उच्च न्यायालय दुसऱ्या पण राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशाची असते निगडीत. ओके, तर 214 कलम पाहतो आपण. भारतीय राज्यघटनेने उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या क्रमानुसार केली आहे? 214. आणि 231 कलम काय सांगते? एक किंवा दोन राज्यासाठी बी राहू शकते उच्च न्यायालय, असं राज्यघटना सांगते. जात हा बंदिस्त वर्ग आहे. जात म्हणलं तर बाबासाहेब, कारण जात जे मुळातून जात नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते. तर जात हा बंदिस्त वर्ग आहे. ओके, असे ते म्हटले होते. कास्ट इन इंडिया हे त्यांचा प्रबंध आहे. ओके, अनिलेशन ऑफ कास्ट आहे, बरंच आहे. वास्को द गामा भारतात कुठे आला? कालिकतला आला होता 1498ला. कालिकत बंदरावर आला होता. अमेरिका खंडाचा शोध कोणत्या खलशाला लावला? कोलंबस. पूर्ण दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून आला होता तो. अमेरिकेचा खंडाचा शोध लावला होता त्यानं. मानवी शरीरात मणक्यांची एकूण संख्या किती असते रे? मानवी शरीरात मणक्यांची संख्या एकूण किती असते हा प्रश्न आहे. 33 असते रे बा, 33. पाठ करून घ्या, 33. मानवी शरीरात मणक्यांची संख्या किती असते? 33 असते, 33. सरदार सरोवर पाहतो आपण. या सरदार सरोवर, ओके, हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? नर्मदा. आणि नर्मदा नदीवर पाहतो आपण. ओके, सरदार सरोवर कुठं पाहतो? नर्मदा नदीवर, गुजरातमध्ये. भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अटल बिहारी वाजपेयी. कधी अरे भारतीय जनता पार्टीची स्थापना 1880 आहे ना, 1980 ना. ओके, तर भारतीय BJP पाहतो, जनता दल नंतर हे आपण पाहतो हे BJP झाले, भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट झाला. आणि अटल बिहारी वाजपेयी हे त्यांचे हे पण झाले होते पंतप्रधान. ओके, चांगले पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. 25 मला वाटतं डिसेंबर त्यांचा कोणता दिवस सुशासन दिन म्हणून साजरा करतात वाटतं. कोणता दिन साजरा करतात? अटल बिहारी यांचा जन्मदिवस कोणता आहे? 25 डिसेंबर आहे. कोणता दिवस साजरा करतात रे? कमेंटमध्ये सांगा, पेपरला विचारलेला आहे. ओके,
भारतातील सर्वात लहान रामस्थळ कोणते? भारतातील रेणुका तलाव. रेणुका तलाव आहे, लक्षात ठेवा. सर्वाधिक रामस्थळ म्हणलं तर सध्या भारतामध्ये 98 आहेत. सर्वाधिक जास्त तामिळनाडूमध्ये आहेत 20. त्यानंतर उत्तर प्रदेशला 10 ते 11 आहेत. महाराष्ट्रामध्ये 3 आहेत. त्याच्यामध्ये पहिलं नांदूर मधवेश्वर आहे, दुसरं लोणार आहे, तिसरं ठाण्याची खाडी आहे. भारतातील सर्वात मोठे धरण कोणते रे? भाकरा नांगल धरण, हिमाचल प्रदेशमधलं सर्वात मोठं धरण भारतातील. कितीतरी वेळा विचारतात. भारतातील सर्वात मोठे धरण कोणतं आहे? भाकरा नांगल धरण, जे की हिमाचल प्रदेशला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS या संघाची स्थापना कोठे झाली? तर याला 100 वर्ष झाले आहेत. ओके. केशव बळीराम हेडगेवार यांनी याची स्थापना केली होती 1925ला. कधी? नागपूरमध्ये 1925ला. ओके. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती नागपूरमध्ये 1925ला. पोलिओची लस कोणी शोधून काढली? साल्क. एक सॅबिन पण आहे, ते तोंडावाटे दिल्या जाते, एक इंजेक्शनवाले दिल्या जाते. भारतीय जनसंघाची स्थापना कोणी केली? श्यामाप्रसाद मुखर्जी. हे एक आपण पाहतो जनता संघाचे म्हणून आपण एक महत्त्वाचे होते श्यामाप्रसाद मुखर्जी. 1951ला त्यांना भारतीय जनसंघाची स्थापना केलेली आहे. ज्ञानेश्वरी या ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी कधी लिहिला? 1290ला. ज्ञानेश्वरी ग्रंथ पाहतो आपण. चांगदेव 65 पाहतो आपण. ओके. अमृत अनुभव पाहतो त्यांचा. तर कोणाचा आहे तो? ज्ञानदेव रचिला पाया. वारकरी संप्रदायाचा पाया कोण रचला होता? ज्ञानेश्वरांनी. आणि कळस कोणा चढवला होता? संत तुकाराम महाराजांनी. हे वारंवार प्रश्न विचारतात. कनिष्काची राजधानी कोणती होती रे? पुरुषपूर म्हणायचे त्याला, आणि पेशावर. हे आपण पहिला प्रश्न घेतला, पण त्याच्यामध्ये नुसतं पेशावर होतं, पण कधी कधी त्याला पुरुषपूर असं पण तुम्हाला ऑप्शनमध्ये देऊ देते. तर कनिष्काची राजधानी होती. तर हे प्रश्न असे काय राहतील तुम्हाला? यादव घराणं, राष्ट्रकूट घराणं. ओके. तर हे प्रश्न कदाचित आला तर येऊ शकते, नाहीतर येऊ शकत नाही. आणि कोणाला येत नाही असे प्रश्न, कारण हे असे क्वेश्चन राहतात. लॉर्ड डलहौसी पाहतो आपण 1848 ते 1856. त्यावरच प्रश्न विचारला, त्यांचा कार्यकाळ कोणता आहे? तर विधवा विवाह यांच्यामध्ये मसुदा मांडला होता. त्यानंतर पहिली रेल्वे पाहतो आपण 1853ला बोरीवली ते ठाणे धावली होती. तर या बऱ्याच गोष्टी आपण पाहतो की ओके, तार यंत्रणा याच्या कार्यकाळ सुरू झाली. तर लॉर्ड डलहौसी. ओके. तर हे भारताचा पायानं रचला होता. बऱ्याच गोष्टी याच्या कार्यकाळात घडल्या होत्या. तर लॉर्ड डलहौसी 1848 ते 1856. कोणत्या नदी खोऱ्याचे वर्णन भारताचे रूर असे केले जाते? दामोदर. कोणत्या नदी खोऱ्याचे वर्णन भारताचे रूर असे केले जाते? तर दामोदर या नदीचे केले जाते. ओके. कृष्णा आणि वारणा नदीचा संगम कुठे होतो? हरिपूर. कृष्णा आणि वारणा या नदीचा संगम कुठे होते? हरिपूर. ओके. कृष्णा आणि वारणा नदीचा संगम कुठे होते? हरिपूर सांगली. कृष्णा आणि वेण्णा. कृष्णा आणि वारणाचा कराडला होतो वाटते. पहा बरं, कृष्णा आणि वेण्णा असं वाटायला मला. कृष्णा आणि वेण्णा रे असं वाटायला बरं. पहा तुम्ही एकदा कमेंट करून सांगा बरं. मला वाटायला बरं हरिपूरच आहे. कृष्णा आणि वेण्णा हरिपूर आहे. कृष्णा आणि वारणा कराड आहे. ओके. कराड आहे. ओके. पहा साताऱ्यामध्ये. कृष्णा आणि भीमा नदीचा संगम कुठे होते? रायचूर. भीमा ही कृष्णाची महत्त्वाची नदी आहे, आणि हिचा काय म्हणू आपण कर्नाटकमध्ये, म्हणजे महाराष्ट्रातून बरीच नदी वाहते भीमा, पण तिचं मिळते कोणाला? कृष्णाला कुठे मिळते? ती कर्नाटकमध्ये जाऊन मिळते. महाराष्ट्रातमध्ये स्पेशल वाहते ती, आणि जाऊन नंतर कृष्णाला मिळते. नंतर कृष्णाची महत्त्वाची उपनदी भीमा म्हणून गणल्या जाते, लक्षात ठेवा. मोर्ले म्हणते 1909चा कायदा आहे. कायदा कोणत्या सालचा आहे? 1909चा. या कायद्यानुसार महत्त्वाची गोष्ट कोणती घडली होती? मुस्लिमांना वेगळे स्वतंत्र मतदारसंघ दिला होता मुस्लिम समाजाला. ओके. कारण काय? तोडा आणि जोडा आणि फोडा आणि तोडा हे कामं होती, दलिंदर इंग्रजांचे. ओके. मोर्ले म्हणतो कायद्याने केलं होतं त्यांनी. 1909चा कायदा. भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणती? हरियाणा हायड्रोजनवर. पहिली मेट्रो जर विचारली भारतातील कुठे धावली? कलकत्ता. दुसरी दिल्लीला, तिसरी मुंबईला. दुसरी 2002ला मला वाटते दिल्लीला आली होती. हे 1984लाच कलकत्त्यामध्ये पाहिलं. पहिली ट्रेन म्हणलं तर 1853ला लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये बोरीवली ते ठाणे. ओके. जवळपास 34 किलोमीटर धावली होती. सव्वा तास लागला होता. कितीतरी प्रवासी होते. ओके. तर अशा गोष्टी विचारतात. सिंध साहेब आणि त्याच्यामध्ये एक 3 हे होते, सिंध साहेब आणि सुलतान, हे 3 इंजिनं होते. ओके. वाफेवर चालणारी पहिली गाडी म्हणू आपण. त्याच्या आधी 1952-51ला झाली होती, पण ती मालगाडी होती. पण पहिली जर आपण म्हणू माणसं बसली होती या गाडीमध्ये, तर ती होती 1853ची बोरीवलीचं ठाणे. बोरीवली म्हणजे आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, हे पण लक्षात ठेवा. कृष्णाकाठ कोणाचा आस्पद आहे? कृष्णाकाठ. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.
महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. पहिले ते हे पण राहिलेले आहेत, लक्षात ठेवा. अर्थमंत्री बी त्यांनी काम केलेलं आहे, संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि उपपंतप्रधान पण राहिलं आहे. आता महाराष्ट्राच्या नशिबी पंतप्रधान पद नाही आलेलं आहे, पण उपपंतप्रधान पद काही संविधानिक नाही आहे, पण यांनी भोगलेलं आहे यशवंतराव चव्हाण. महत्त्वाचं पाहिजे. ओके. कृष्णा नदीच्या काठी आपण कराड कृष्णा कोयनात संगम झाला आहे कराडला, तर त्यांचा समाधी आहे, लक्षात ठेवा. ओके. कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम कुठे होते? नृसिंहवाडी, नरसोबाची वाडी म्हणतो प्रसिद्ध देवस्थान आहे. तर पंचगंगा नदीकाठी आपण पाहतो काय, कोल्हापूर शहर वसलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची दुसरी राजधानी कोणती होती? रायगड. कारण पहिली कोणती होती मग विचारतात? राजगड. रायगड ही आपण पाहतो 6 जून 1674ला त्यांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा रायगड झाली, पण त्याच्या आधी 25 वर्ष कोण होती? राजगड होती, लक्षात ठेवा. विदर्भातील महत्त्वाची पहिली म्हटलं, पहिली तर राजगड. लिहून नाही, आता फास्ट आहे, फक्त उत्तर तुम्ही हे केलं एवढे 50-100 क्वेश्चन तरी झालं. पहिली राजगड. ओके. जन्म, शिवनेरी वगैरे एवढं काय सांगायचं काय आहे, तुम्हाला माहितीच आहे गोष्टी. विदर्भातील महत्त्वाची वर्धा नदी कोणत्या दिशेला म्हणतात? पहिला किल्ला कोणता जिंकला होता? तोरणा. ते विचारतात सोपे प्रश्न. विदर्भातील महत्त्वाची वर्धा नदी कोणत्या दिशेला वाहते? दक्षिण वाहिनी आहे. वर्धा आणि वैनगंगा हे जे आपण विदर्भामध्ये वाहणाऱ्या नद्या पाहतो ते दक्षिण वाहिनी आहेत, लक्षात ठेवा. कराड येथे कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो? कृष्णा आणि कोयना. याच्या आधी मी चुकीचा प्रश्न पाहिला तिथं. कृष्णा आणि वेण्णाचा माहुलीला होतो, कृष्णा आणि कोयनाचा कराडला होतो. इथंच दिलं आहे कृष्णा आणि कोयना, फक्त प्रश्न वेगळ्या स्वरूपात विचारला. कृष्णा आणि कोयनाचा संगम कुठे होते? कराडला. मालेगाव नाशिक हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? गिरणा. मालेगाव हे जे शहर दिसते तुम्हाला नाशिक याच्यामधलं, ओके. मालेगाव ही महानगरपालिका पण आहे, तर कुठे दिसते तुम्हाला? हे नाशिक जिल्ह्यामध्ये. स्मृती मानधना कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट. स्मृती मानधना क्रिकेटशी संबंधित आहे, ओके. ती कौर एक आहे कोणती? जसप्रीत कौर, तिनं आता वर्ल्ड कप दिला T20चा, ओके. हरमीतप्रीत कौर है ना, वर्ल्ड कप दिला, ते पण कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेटशी, ओके. सायना नेहवाल, PV सिंधू बॅडमिंटन, हेच विचारतात. सुनील छत्री, त्यानंतर फुटबॉल. तर काही प्लेयर आहेत प्रसिद्ध खेळाचे, ते विचारतात. क्रिकेटची आहे. T20मध्ये सर्वाधिक धावा करणारी ही सध्या प्लेयर ठरलेली आहे स्मृती मानधना, आणि 10,000 धावा करणारी दुसरी भारतीय आहे. पहिली आपण पाहतो मिताली राज. ते चालू घडामोडीचे काही प्रश्न आहेत. वेळ कमी आहे, वेळ जर अजून असता तर बरेच आपण घेतलं असतं चालू घडामोडी बी, पण याच्या आधी मी चालू घडामोडीचे व्हिडिओ अपलोड केले आहेत, ते पाहून घ्या. आजच्या सेशनमधले हे महत्त्वाचे 100 प्रश्न आहेत, फास्ट ट्रॅक पद्धतीने पाहून घ्या, जे की तुम्हाला तुमच्या होणाऱ्या 26 तारखेच्या पेपरमध्ये महत्त्वाचे ठरतील, ओके. व्हिडिओ जर आवडत असेल, व्हिडिओ जर तुमच्या फायद्याचा होत असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर धन्यवाद. 26 तारखेचा पेपर चांगला सोडवा. सर्वांना माझ्याकडून, माझ्या कल्पतरू पॅटर्न करून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.